तर तिथे मुक्काम किंवा हरिहरेश्वर ही कुंडलिका नदी आहे. हे बघा आशित बीच पोचलोत आपण. इथंच गाडी बंद पडली. आता इथून कुठंच काय करणार नाही. ते इथूनच लाईन लागलेली गाड्यांची. हे उलट्या रिवर्सला गाड्या लावला. चला गाड्या तर बसल्यात. आता लताबाईने जांभई दिली ना तरी ती यमन कल्याणमध्ये देते. आता कोणती गमती. गाडीतच झोपायचं आपल्याला. असा बेड केलाय मी. नमस्कार मित्रांनो, या सिरीजमध्ये मी निघालो आहे कोकण ट्रिपवरती आणि सोलो ट्रिप असणार आहे. सोलो ड्राईव्ह. पुण्यावरून निघून आपण अलिबागच्या दिशेने जाणार. अलिबागहून समुद्रमार्गे पकडून आपण थेट मालवण वेंगुर्ल्यापर्यंत जाणार. तिथून मग आपण रिटर्न कोल्हापूर मार्गे परत पुण्याला येणार. असा आपला कोकण ट्रिप असणार आहे. आपलं पुढचा प्लॅन आता सध्या आपण नागावमध्ये बीचवरती आणि तिथून पुढे जायचं आपल्याला दिव्यागर. जमलं तर तिथे मुक्काम किंवा हरिहरेश्वर. बघू, हरिहरेश्वर पण जायचा प्रयत्न करू. आता जिथे संध्याकाळी तिथे जर दिव्यागरमध्ये उशीर झाला तर दिव्यागरमध्येच कुठे थांबू, नाही तर मग पुढे जाऊ हरिहरेश्वरला. सो लेट सी. आता इथून आहे 106 किलोमीटर हरिहरेश्वर नागाव बीचपासून. सो लेट्स गो. तर नागाव बीचपासून दिव्यागरला जाताना म्हणजे आपण रेवदंडा रोडला लागण्यासाठी बघा असा रस्ता आहे. अशा रस्त्यातनं जावं लागतं. ॲक्च्युली थोडाच खराब होता रस्ता, तर असा हा चांगला रस्ता लागला आहे, डांबरी रस्ता. आणि याच्या आधी पण गेलेलो या रोडने मी, जेव्हा नागावला मुक्कामी होतो आणि रेवदंडा किल्ला, रामेश्वर मंदिर वगैरे एक्सप्लोर करायला गेलो होतो, त्यावेळेला याच रूटने गेलो होतो. त्यामुळे हा रस्ता माहिती आहे. लागला मेन रोड रोहा नाही, अलिबाग रेवदंडा रोड. मला वाटतं एक 10 मिनटं आपण 10 पण नाही 5-7 मिनटंच ट्रॅव्हल केलं असेल बीचकडून मधल्या कच्च्या रस्त्याने आणि आलो त्या रोडला लागलो. तर मला वाटतं पुढे एक CNG पंप असेल जे आहे बहुतेक. येस, तर तिथे बघू. आता CNG भरायला कदाचित थांबू आपण. हो, हाच आहे तो पंप. आणि इथे लाईन तर लागलेली, जवळ लाईन तर असणारच, त्यात काय वाद नाही. आपण गॅस फुल केला आहे. इथं CNG पंप होता अलिबाग रेवदंडा रोडवरती. आणि इथं रेट पण कमी पुण्याच्या मानाने. 76 रुपये. आपल्या इकडं 86 रुपये, म्हणजे 10 रुपयाचा फरक आहे बघा. इकडे स्वस्तात भेटला आणि जास्त नाही. ऑलमोस्ट आधी होता आपला भरलेला, जे लोणावळ्याच्या अलीकडे आपण भरला होता, म्हणजे रावेतला जो भरला होता. तर एक गाडी राहिली होती, पण म्हटलं भरून घ्यावी तर, कारण पुढे कदाचित नाही असं मला वाटतं, म्हणून इथं भरून घेतलं. आणि आता चला पुढे. आता किती वाजलेत? 1:45 झाले. बघा किती सुंदर रस्ते सुरू झालेत. आता या परिसरात बघण्यासारखं काय मित्रांनो, तो रेवदंडा किल्ला आहे, जो ऑलरेडी आपण मागच्या वेळेस बघितला आहे. बीचच्या कडेला आहे तो. पोर्तुगीज किल्ला आहे. तिकडे आता आपण जाणार नाहीत, परत नाही जाणार, कारण ऑलरेडी बघितलं आहे. नंतर रामेश्वर मंदिर आहे, ते मस्त आहे. परत पुढे त्या रस्त्यामध्ये गणपतीचं मंदिर आहे, ते पण आपण बघितलं. म्हणजे ऑलमोस्ट इकडचं सगळं एक्सप्लोर केलं आहे आपण. आता आज पहिलाच दिवस आहे. ट्रॅफिकमुळे इतका टाईम वेस्ट झाला आहे आपला, भरपूर लेट झाला आहे. त्याच्यामुळे आपल्याला पुढचं डिस्टन्स कवर करायचं आहे, म्हणून आता जास्त कुठं आपण थांबणार नाही. डायरेक्टली आपण दिव्यागरच्या दिशेनेच जाऊ आणि बघू कुठे तिथं किती वाजेपर्यंत पोहोचतोय. सुवर्ण गणेश मंदिर आहे, तिथं दर्शन घेऊ. जास्त लेट झाला तर तिथेच मुक्काम करू, नाही तर पुढे जाऊ हरिहरेश्वरला. लेट सी. हे बघा आलं गणपतीचं मंदिर. हेच ते गणपतीचं मंदिर आहे, चौलच गावातलं. हे पण मस्त मंदिर आहे, मागच्या वेळेस जाऊन आलोय. हे चौल गाव आहे. हे पण खूप ऐतिहासिक गाव आहे असं म्हणतात. चौल त्यावेळेस बंदर होतं एक, चौलचं बंदर, व्यापारी बंदर. बोर्ड लावला आहे रेवदंडा बीच, रेवदंडा किल्ला आणि कोरलाई किल्ला राईट साईडला आहे. त्याकडनं आणि इकडनं राईट गेलं की रेवदंडा किल्ला, रामेश्वर मंदिर येतात. आपण इकडे गेलो होतो मागच्या वेळेस, आता आपण यावेळेस नाही जाणार. आणि आता स्ट्रेट काशीद बीच, तसंच मुरुड जंजिरा त्या रूटने, तसंच दिव्यागरला जायचं आहे. आपल्याला जेट्टीतून जायचं आहे. आता जेट्टीच्या टायमिंग पण असतात. लास्ट मला वाटतं काहीतरी 6ला, आय डोंट नो कितीला, 7 किंवा 8 मॅक्झिमम असेल. एवढा वेळ तर नाही लागणार आपल्याला, पण चला पटपट पुढे निघू. आज पहिला दिवस आहे. आज ट्रॅफिकमुळे भरपूर वैताग आला खरं तर. इकडे चौलमध्ये एक दत्त मंदिर पण आहे, खूप मस्त आहे म्हणतात. म्हणजे वरती आहे, जरा डोंगरावरती, टेकडीवरती थोडं.
त्याला पायऱ्या वगैरे चढून जावं लागतं. आत्ता तर पॉसिबल नाही आहे. मे बी नेक्स्ट टाईम कधी होईल जेव्हा मुक्कामी असं, म्हणजे नॉर्मली आपण कसं करतो, मी तरी कसं करतो की बाबा मुक्कामी जिथं येतो ना, 1-2 दिवसाचा मुक्काम असेल तर त्यावेळेस आजूबाजूचा परिसर एक्सप्लोर करता येतो आपल्याला. पण आता रोड ट्रिप आहे आपली, पूर्ण कोकण पट्टा कवर करायचा म्हटल्यावर सगळ्याच गोष्टी तर कवर करता नाही येणार. तर जेवढं जवळजवळ आहे ऑन द वे आहे, जे एक्सप्लोर नाही केलं ते करायचा प्रयत्न करू आपण. आणि या साईडला बघा, राईट साईडला रेवदंडा किल्ला आहे, त्याची तटबंदी दिसते बघा. इकडनं राईट साईडला जावं लागतं रेवदंडा किल्ल्यावर जाण्यासाठी. ही काही तटबंदी आहे किल्ल्याची, ही तोडलेली म्हणूनच आतमध्ये गाड्या वगैरे जातात. ही काही इथून तोडलेली आहे तटबंदी, तर इथनं जाता येतं रेवदंडा किल्ल्यामध्ये. रेवदंडा किल्ल्यावरती मोस्टली सगळे हेच येतात, काय म्हणतात, फोटोशूटवाले, प्री वेडिंग शूट वगैरे त्याच्यासाठीच येतात शक्यतो. कारण लोकेशन चांगले ना ते, त्याच्यामुळे एकदम बीचच्या कडेला किल्ला येतो, त्यामध्ये फोटोजेनिक येतो. आणि आता आपण पूल क्रॉस करणार, खाडी क्रॉस करणार आहोत. सॉरी, खाडी नाही, नदी. ही कुंडलिका नदी आहे, हे बघा, कुंडलिका नदी जी आपल्या तामिनी घाटातून येते, तिकडनं आलेली. आणि त्या तिकडे डोंगरावरती कोरलाई किल्ला आहे, तो पण आपण जाऊन आलोत. पोर्तुगीज किल्ला आहे तो, वरती चढावं लागतो ऑब्व्हियसली किल्ला डोंगरावरती म्हटल्यावर. ते कवर केले आपण मागच्या वेळेस. धुक्यामुळं क्लिअर दिसत नाही डोंगर, नाहीतर एक नंबर दिसतात. हा जो सीन आहे ना इथला, की पुलावून चाललो त्यांनी समोर डोंगर आहे, तो एक नंबर दिसतो. पण जस्ट धुक्यामुळं असं क्लिअर नाही दिसत आहे. तर हा पूल क्रॉस केल्यानंतर पुढे मग आपल्याला इकडनं राईट घ्यावं लागतं काशीदकडे जाण्यासाठी, काशीद बीचकडे. आणि लेफ्ट घेतलं तर बिर्ला गणपती मंदिर येतं, बिर्ला टेम्पल, गणपती मस्त ते पण मंदिर. आणि इथं चेक नाका आहे बेसिकली, इथं गाड्या चेक होतात. पोलीस चौकी आहे म्हणा, पोस्ट किंवा चौकी म्हणा. राईट साईडला बघा समुद्र दिसतोय. वाव, आपण समुद्राच्या कडेकडे चाललो होतो आता. आता पुढे जो काशीद बीच आपल्याला लागेल ना, तो पण एक मस्त बीच आहे, व्हाईट सँड आहे तिथं, चांगला बीच आहे तो. आणि हे बघा, इकडनं राईट घेतला ना, इकडे कोरलाई किल्ल्याकडे जात येतं, बोर्ड पण लावलं आहे. तर इकडनं गेलतो आम्ही कोरलाई किल्ल्याकडे. सो लेट्स गो स्ट्रेट टू काशीद बीच. आणि राईट साईडला बघा सगळं रॉकचं समुद्र आहे आणि दगड आहेत, मस्त नजारा दिसतोय. सो फायनली काशीद बीच पोचलोत आपण. राईट साईडला दिसतोय तो काशीद बीच आहे. आणि याच बीचला जास्त गर्दी असते टुरिस्टची, कारण व्हाईट सँड बीच आहे, क्लीन बीच आहे, त्याच्यामुळे भरपूर गर्दी असते. बघा ना गाड्या किती आहे तिथं, भरपूर. आज आपण पण गाडी इथं लावू कुठेतरी आणि जस्ट एक चक्कर मारून येऊ. कारण आता मी आहे काशीद बीचच्या इथे, गाडी तर लावली इथं पार्किंगला. आणि ॲक्च्युली तर एक किस्सा झाला, म्हणजे टेन्शनमध्ये आलो तुम्ही. काय झालं, इथं गाडी पार्क केली आणि इथं पावती करतात वाटतं. पहिलं पावती वगैरे नव्हती करत, आता हे बहुतेक यांनी आज गर्दी वगैरे म्हणून हे करतात. ठीक आहे, मला काय फक्त 2 मिनटं जायचं होतं, 5-1 मिनटं, मग निघालो होतो. आणि गाडी स्टार्ट होईना गेली. मग म्हटलं अरे काय अचानक काय आलं, आत्ता जस्ट गाडीला बंद केली मी आणि चालू कशी व्हायला गेली, स्टार्टच होत नव्हती. अरे म्हटलं काय झालं, म्हटलं फ्यूज गेला का काय गेलं, म्हणून खोलून बघत होतो. आणि या साईडला इकडे बघा, या साईडला जस्ट काका होते, त्यांची गाडी होती. त्यांनी म्हणले हे जे झाकण आहे का पेट्रोलचं झाकण, हे ॲक्च्युली उघडं होतं, पण हे CNG भरताना बरोबर त्यांनी व्यवस्थित थोडं लावलं नसेल, थोडंसं होतं. पण तरी इथपर्यंत आली गाडी. पण हां, नंतर स्टार्ट नाही झाली वाटतं, टेन्शनमध्ये आलो तर झालं. म्हटलं इथंच सुरुवात झाली, ट्रिपची पहिलीच दिवस सुरुवात झाली आणि इथंच गाडी बंद पडली. आता इथून कुठंच काय करणार आहे नाही, ते खूप टेन्शन आलं होतं. म्हटलं तरी थोडा वेळ थांबणार होतो, म्हटलं गाडी थोडं थंड होऊ द्या आणि मग फिरून यावं, कदाचित होईल असंही वाटलं होतं. पण ॲक्च्युली तो झाकण्याचा प्रॉब्लेम होता. बघा छोटासा प्रॉब्लेम होता, पण त्या काकांनी सांगितलं म्हणून बरं झालं, तर माझं लक्ष नव्हतं पलीकडे.
आणि आता जाऊया काशीद बीचकडे. जस्ट फेरफटका मारून ॲक्च्युली भिजायचं तर नाही आपल्याला, जस्ट एक फेरफटका. हे बघा इथं सगळी व्हाईट सँड आहे, पांढरी वाळवे आणि त्या तिकडे बघा भरपूर पब्लिक आहे. या बीचला जास्त गर्दी ॲक्च्युली, नागाव बीचपेक्षा इकडे जास्त गर्दी. नागावला नव्हती एवढी पब्लिक, पण इकडे दिसते बघा. आणि इथं सगळी हे व्हाईट सँड सुरू झाले आता, वाळू एकदम. हे बघा हे पूर्ण वाळू. आणि या इथं बघा थोडंसं खड्डा आहे, त्याच्यामुळे इथं पाणी साचतं ते समुद्राचं. याच्यात पण लहान मुलं खेळत आहेत. हा बीच जरा आहे ना मग चांगलं वाटतं का, कारण इथं असं वाटतं की गोव्याला आल्यासारखं वाटतं, तसा फील होतो थोडाफार म्हणून. सी द पब्लिक हिअर. हे बघा इकडे पब्लिक जास्त आहे. आपण इकडनं झालो रेवदंडा वगैरे ह्या तिकडनं अलिबाग रेवदंडा इकडून आलो, इकडे गाडी लावली. आता आपल्याला इकडे जायचं अजून पुढे. या इकडे बघा अनाऊन्समेंट होतीये. बहुतेक आतमध्ये बरेच लोक गेलेले आहेत खोलपर्यंत, त्यांना बाहेर बोलवत आहेत. प्रचंड गर्दी आतमध्ये, तर सगळा ग्रुप गेलेला आतमध्ये, मुलांचा वगैरे. आणि त्या तिकडे काहीतरी चाललेलं दिसतंय समुद्रामध्ये, भरीव टाकतायत बहुतेक, तिकडं वाढवत आहेत काय माहीत, रस्ता करतात का काय, काहीतरी करतायत. एक मिनटं झूम करतो. हे बघा तिकडं त्या साईडला. चला मित्रांनो, आता आपण काशीद बीच सोडले. काशीद बीचहून आता आपण पुढे चाललो दिव्यागरच्या दिशेने. सुवर्ण गणेश मंदिरचं लोकेशन टाकले, जे की आहे दिव्यागरमध्ये. तिथं दर्शन करू, म्हणजे दिव्यागरला जाऊ आधी. तिथं बघू किती वेळ लागतोय पोचायला. पण ॲज पर गुगल मॅप 1.5-2 तास लागतात. 2.5 तास लागतील. 16:38 ओके. 4:45पर्यंत तिथं पोहोचतोय. आता 2:45 झालेत, 4:45 5:45 म्हणजे 2 तास जवळपास लागतील. आणि तो प्रवास आपला मध्ये असणार आहे जेटीने. तर जेटीचा जो काही टाईम असेल तिथं गेल्यावर बघू आता किती वाजता पोहोचतोय. बरोबर जेटी निघायच्या टायमिंगला आपण जर पोहोचलो तर लगेच भेटेल, नाहीतर मग थांबावं लागेल अर्धा तास बहुतेक. तर कारण ते जे काही जेटीचा टाईम असेल त्या हिशोबाने थांबावं लागेल. तर बघू आता पुढे कसं काय होतं ते. आता इथून तर निघालं, आता इथून नॉनस्टॉप दिघी बंदरपर्यंत जायचं. आता मध्ये आपल्याला मुरुड लागेल, मुरुड जंजिरा वगैरे, पण तिकडं आपण थांबणार नाही आहोत, कंटिन्यू जाणार आहोत. ह्या गावाचं नाव आहे खारीकवाडा, नांदगाव कोळीवाडा मच्छी मार्केट. खारीकवाडा गावाचं नाव आहे. मुरुड जंजिरा किल्ला सरळ आहे 6 किलोमीटर, आणि मुरुड चौपाटी पण सरळच आहे. आपण ॲक्च्युली आलो मुरुड गावामध्ये. तर इकडनं आपल्याला लेफ्ट मारायचं आहे दिव्यागरच्या दिशेने जाण्यासाठी. इकडनं आता राईट घ्यायला सांगते गुगल आपल्याला. हे कुठल्या ठिकाणी सरळ गेलं तर रोहा, केळघर, शिघ्रे, आणि आपल्याला इकडं राईट घ्यायचं होतं. तर हा आहे ताळा किंवा ताला मुरुड रोड. ओके. आता या इथे बघा बारीक रस्ता आहे. बारीक रस्ता नाही, 2 गाड्या जातात म्हणा, पण पुढं झाड आहे तिथं. पलीकडे बसला लागलं असतं म्हणून बस काय तिकडून जाऊ शकली नाही, त्यामुळे याला मागे घ्यावं लागलं आणि मग बस जाईल. अन्नपूर्णा ट्रिपवाले झालेले आहेत. अरे येऊ दे माग, येऊ दे. तिथे ते झाड आहेत बाहेर आलेले, फांदी बाहेर आलेले, ती लागते ना. बघा बाकीच्या बस सगळ्या तिकडेच थांबल्यात.
बघा ही फांदी लागली असती बसला. असे छोटे 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 रस्ते आहेत मित्रांनो, त्यामुळे जपून जावं लागतं. खाली गाडी घेतली तर टायर कट व्हायचे चान्सेस असतात. आता आपण आगरदांडा जेट्टीच्या एकदम जवळ आलोत. आता ऑलमोस्ट मला वाटतं 2 किलोमीटर राहिले फक्त आगरदांडा जेट्टी. आता आपण जेट्टीतनं प्रवास करणार आहोत. ते बघा आपण आलोत आगरदांडा जेट्टीच्या इथेही. हे बघा आता इथूनच लाईन लागलेली गाड्यांची. ही उलट्या रिवर्सला गाडी लावावं लागतात कारण रिवर्सच जेटीमध्ये चढावं लागते गाडी. आणि इथून लाईन लागलेली आहे. तर अजून पोर्ट तर पुढे आहे फार. मला वाटतं आपला नंबर काही लगेच येणार नाही आहे. दुसऱ्या ट्रिपला किंवा तिसऱ्या ट्रिपला कदाचित आपला नंबर येईल असं तरी वाटतंय मला, कारण एवढी गर्दी आहे आता, एवढी लाईन आहे. लेट्स सी आता किती वेळ थांबावं लागते. तर तास 2 तास 1.5 तास 1 तास काय ते कळेलच. आता बघून ॲक्च्युली किती नंबर आहेत, कारण जेटी तर गेली आहे तिकडं पलीकडं सोडायला. रिटर्न आल्याशिवाय तर काही जाता येणार नाही. बघा ना पलीकडचं काही दिसत नाही गेलं की जिकडे जेटीला आपल्याला पलीकडे जायचं आहे तो पॉईंटच दिसत नाही आहे मला. तर दूर दूरपर्यंत काही दिसतच नाही. जेटी पूर्ण धुक्यामुळं डोंगर पण दिसत नाही, पलीकडचा भाग पण दिसत नाही आहे. फक्त एक बोट दिसते तिकडं, पण ती काही जेटी नाही आहे. या साईडलाच इकडं आहे जेटीचं पॉईंट, दिघी गाव पलीकडंच, पण धुक्यामुळं काही दिसत नाही आहे. आपण आता जेटीचं तिकीट काढले. 176 रुपये आहे. 176 रुपये आहे एका कारचं आणि ड्रायव्हर फ्री याच्यात. आता जेटी आलेली आहे. आता गाड्या उतरत आहेत, म्हणजे जे आलेले आहेत तिकडून ते खाली होत आहेत. आणि जरी कामं झालं की मग आता आपला नंबर आहे, या जेटीमध्येच आपला नंबर येणार आहे. एका गाडीत एका जेटीमध्ये ते लोक म्हणले 14 गाड्या बसतात. आपला नंबर आहे 12वा, 13 14 असं 14 गाड्या बसतात. तर ठीक आहे, बघू आता. चला आपण रिवर्सने आता मागे जातोय फेरीमध्ये. आपण मागे मागे चाललोत. चला गाड्या तर बसल्यात आता. चला आता एकच गाडी राहिली, ही गाडी इकडे बसवायची, मग ही बसली की झाले, फुल झाली मग निघायचे. चला आता जेटी निघाली. आता किती वाजलेत? 5:45 झालेले आहेत. आता बघा सूर्य पण 1 तासाने मावळेल. आता 5:45 झालेत. आता इथं पलीकडे जायला मला तर 10 ते 15 मिनिटच लागतील. आणि आपण पोर्ट सोडलेलं आहे, रिवर्स घेतले जेटी. बघा आता तिकडे जायचं आपल्याला. मगाशी धुक्यामुळे काही दिसत नव्हतं, आता एक जेटी दिसते मला समोर. हां ती येते एक. आता मगाशी धुक्यामुळे काही दिसत नव्हतं. आणि या साईडनेच ट्रॅफिक भरपूर आहे आपल्या साईडने. आपण जिकडून आलो पलीकडल्या साईडला जास्त ट्रॅफिक नाही आहे असं दादा म्हणलं. आता जस्ट रोड निघाला तर किती किलोमीटर वाढतं? हे वाचतं किती किलोमीटर? 90 किलोमीटर आहे. 90 किलोमीटर असं केलं तर फिरून पुरा राऊंड आहे ना. हां बघा 90 किलोमीटर वाचले आपले. हा कोस्टल राईड जर करायचे असेल मित्र, तो हे जेटी इथून प्रवास करणं गरजेचंच आहे. म्हणजे डायरेक्ट पूर्ण कोस्टल रोडच होतो, नाही तर मला रोड निवडले की जास्त फिरून यावं लागतं, उलट यावं लागतं. तर जेटीतून उतरल्यानंतर दिघी बंदरावरून आपण सरळ आलो होतो आता दिव्यागरच्या सुवर्ण गणेश मंदिरामध्ये. आणि आपल्याला आता इथेच संध्याकाळ झाली, त्याच्यामुळे इथेच कदाचित मुक्काम करावं लागणार आहे दिव्यागरमध्ये. आपण आलो होतो परत बागेतील घरामध्ये. बोला ना का. हे बघा आवळसकर काका,
यांना आपण भेटायला आलो दिवागरमध्ये स्पेशली. चला काय म्हणता, बरे आहेत का? बरं हो. स्पेशली तुम्हाला भेटायला आलो. म्हणलं तर मागे तुम्ही फोन केला होता ना बड्डेला, म्हणलं आता जाता तर भेटून जा म्हणे. खास ॲक्च्युली काकांना भेटायला आलो कारण माझं आधी ठरलंच होतं की कोकणात जर गेलो तर काकांना भेटायचं. हे बघा मित्रांनो, काकांना भेटायला आलतो. त्यांनी आपल्यासाठी चहा बनवलाय. म्हणलं चहा घेऊनच जा. आता चहा घेऊ इथं, थोडा वेळ बोलू काकांना आणि मग इथून निघू. बघा काकांचा स्वभाव खूप चांगला आहे मित्रांनो. म्हणजे जे इथं येऊन गेले त्यांना माहिती आहे या काकू आहेत, आणि जे इथं येऊन गेले ते मला कमेंट करून सांगतात की त्यांचा दोघांचा स्वभाव खूप चांगला आहे आणि चांगली सर्व्हिस वगैरे देतात. तर यांचं होमस्टेचं नाव आहे बागेतील घर. मित्रांनो, बराच वेळ आपण काकांशी गप्पा मारल्या आणि विकेंड्स असल्यामुळे इथले सगळे होमस्टेज फुल होते. त्यामुळे आज आपल्याला गाडीतच झोपायचं होतं. काकांनी आपल्याला त्यांच्या दुसऱ्या रिसॉर्टच्या पार्किंगमध्ये गाडी लावून झोपण्याची सोय करून दिली. यमन कल्याण राग आहे ना, हां, तो सर्वच पैसे राग आहे. रागांचा बादशाह म्हणायला हरकत नाही. असं मी आपलं विधान तुमच्या परवानगीने करतोय. माझ्या रागाला काय थोडंफार ज्ञान आहे ते. आणि बरं का साहेब, हे याच्यामध्ये हिंदी सिनेमामध्ये हा यमन तो राग आहे, यमन कल्याण भरपूर त्याच्यामध्ये गाणी आहेत. आणि दत्ताबाईंनी पुष्कळ गाणी गायलेली आहेत. तर कोणतरी म्हणालं तर आपण मराठी भाषिक ना, हां कोणतरी म्हणालं लताबाईने जांभई दिली ना तरी ती यमन कल्याणमध्ये देते, असं कोणते गमतीने म्हटलं. हां नंतर कितीतरी अभंग आहे याच्यामध्ये यमन कल्याण रागामध्ये. हो हो, मागच्या वेळेस पण आम्हाला ऐकवलं होतं. लहानपणापासून वाजवत आहे का कसं? नाही, काय झालं, पुण्याला गेलो. तिथे एक SP कॉलेजजवळ शेवडे नावाचे गृहस्थ होते, त्यांचा क्लास होता. बासरी शिकवले जाईल म्हणून. अंध होते ते. अच्छा. त्यांच्याकडे प्राथमिक धडे घेतले. एक 2-3 महिने गेलो. आणि नंतर मग काय झालं, का अभ्यास सुरू झाला आणि मग पुढे सोडून दिलं. मग घरी येऊन प्रॅक्टिस केली. घरी आलो तर लाईट सतत जायचं आणि तेव्हा TV फक्त एकच चॅनल होता, दूरदर्शन. 10 वाजता बंद व्हायचं. मध्ये लाईट बरेच वेळा जायचे. लाईट गेले आपले बासरी काढायची आणि गाणी 2-4 वाजवली. लाईट आला की बासरी ठेवायची आणि आपलं TV बघायला पुढे सुरुवात करायची. आणि काय असतं, घरी वातावरण लागतं तसं. वडिलांना गाण्याची आवड होती. त्यावेळेला लाईट बीट नसताना ते ड्राय सेलवरचा मर्फी रेडिओ होता आमच्याकडे. तर रात्री 10 वाजता त्यावेळेला शास्त्रीय संगीताचे कार्यक्रम असायचे दिल्ली केंद्रावरती. ते सगळ्या केंद्रावरून सहक्षेपित केले जायचे. ते बघा, तो वडिलांना म्हणा ते सोपं आहे गाणं, असं काय. अरे नाही रे म्हणे, नाना ते फार अवघड आहे, तसं हा करायचं नाही त्याच्यामध्ये. असं आवड होती. आई भजनाच्या याला जायची, भजनाला वगैरे जायची. त्यामुळे घरात वातावरण होतं. त्यामुळे आपण वाटलं बरं हे वाद्य सोपं आहे. नाही, तुम्हाला वाटतंय तसं सोपं कॅरी करायला सोपं, अवघड आहे. वाजवायला अवघड आहे. काय आहे, ही सगळी फुंकीची किमया आहे सगळी. आता वजन द्यायचं काय, फुंक आता कमी टाकली की हा 6 असा असतो बघा. जोरात टाकली की ते त्यावेळेला बरोबर ते प्रॅक्टिसने जमतं की आता फुंक इथे हळू टाकायला पाहिजे. हे भूप राग आहे. आता एक त्याच्यामध्ये हा शुद्ध ग आहे, तो कोमल ग केला की सगळा माहोल बदलून जातो. असा भूप राग आहे बघा. हा फक्त एक ग कोमल केल्याबरोबर बघा कसा परिणाम होतो ते.
म्हणजे मला मगाशीच म्हणले काका की तिकडे आपल्या कॉटेजकडे आहेत म्हणले, ते गाण्यातलं बरेच नॉलेज आहे त्यांना. म्हणले संध्याकाळी येतो मी, आपण बसू म्हणले. बरं ठीक आहे. छंद आहे फक्त. नाही, प्रत्येकाला छंद असतो. आता मला तुम्हाला जसं गाण्याचं, मला असं नवीन नवीन ठिकाणी जायचं, एक्सप्लोअर करायचं, तसा छंद. प्रत्येकाचा वेगळा छंद आहे. मी एक मराठी गाणंच आहे, हां गुपचूप गुपचूप पिक्चर मधलं जुनं आहे पिक्चर. पाहिले न मी तुला, तू मला न पाहिले, पाहिले न मी तुला, तू मला न पाहिले, ना कळे कधी कुठे मन वेडे गुंतले, पाहिले न मी तुला, तू मला न पाहिले. वा वा वा. ते काय होतं की शास्त्रीय संगीतावर आधारित गाणी म्हणणं सोपं, पण ही अशी जी असतात ना हिलकावे आणि ते अवघड असतात. त्याला म्हणजे भावगीतं म्हणणे काय माहिती का, बाज अलग आहे ना. हां तेच कम्प्लिटली बाज अलग आहे, म्हणजे त्यामुळे ते डोक्यातून परत शास्त्रीय संगीताचं होता का म्हणे. बरोबर आहे. तर मित्रांनो, बराच वेळ अशी ही मैफल रंगली आणि दिवसभराचा जो काही थकवा होता तो निघून गेला. तर आपला हा पहिला दिवस होता कोकण ट्रिपचा आणि हा खूप हेक्टिक गेला असं म्हणावं लागेल, कारण भरपूर ट्रॅफिक होतं. 3 दिवसाच्या सुट्ट्या सलग असल्यामुळे बरेच लोक आले होते आणि सगळे होमस्टेज फुल होते, त्याच्यामुळे कुठेच राहायची सोय नव्हती. शेवटी आज आपल्याला गाडीतच झोपावं लागणार होतं, म्हणून काकांनी या ॲमेज रिट्रीटमध्ये जे की त्यांचं रिसॉर्ट आहे तिथे बरीच मोठी पार्किंगची व्यवस्था आहे, खुली जागा आहे, तर तिथे गाडी लावून आपण आज गाडीतच झोपणार आहोत. आणि त्यांनी आंघोळीची आणि बाथरूमची सोय ही करून ठेवली, सांगितलं तिथे केअरटेकरला. तर अशा प्रकारे आज आपण इथेच मुक्काम करणार आहोत दिव्यागरमध्ये आणि गाडीत झोपणार आहोत. 11 वाजले रात्रीचे, मस्त गप्पा मारत बसलो होतो. काका आले होते, बासरी वाजवत होते, चांगलीच मैफल रमली होती. आता झोपायची वेळ आली आणि आपल्याला रूम भेटली नाही आहे, त्याच्यामुळे ॲडजस्टमेंट बघा दाखवतो. आज गाडीतच झोपायचं आपल्याला. असा बेड केला आहे मी, म्हणजे जेणेकरून झोपता येईल. हे इग्नोर करा. हे असा बेड केलं आहे तात्पुरता, इथे झोपता येईल. दोन्ही सीट फोल्ड केलेत. आजची रात्री इथंच काढायची आपल्याला. चला आता आजचा दिवस संपला आहे. आता झोपतो, सकाळी उठतो आणि उद्या निघायचं आपल्याला पुढच्या प्रवासाला.